वनरक्षक, सर्वेयर, लिपिक, लेखापाल, लघुलेखक व वन अभियंता पदावर स्थानापन्न होण्यापूर्वी अपेक्षित कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत प्राथमिक स्वरूपाचे विषयानुरूप प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष सेवेसाठी सक्षम करणे अपेक्षित आहे। मित्रांनो, वन विभागातील ट्रेनिंगसाठी आपल्याला mahaforest.gov.in या साईटला व्हिजिट करायचे आहे। त्यानंतर आपल्या समोर होम पेज ओपन होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। होम पेज वर आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला विषय या टॅब बटनवर क्लिक करायचे आहे। या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सबलिंक्स ओपन होणार आहेत। यामध्ये आपण कायदे, नियम आणि व्यक्तिचलित यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला कोड व मॅन्युअल या बटनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। यामध्ये आपल्याला 11 नंबरच्या पेजवर चंद्रपूर येथे वन प्रशिक्षण संस्थेचे वन अकॅडमी मध्ये रूपांतर या लिंकवर क्लिक करून घ्यायचे आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पीडीएफ ओपन होणार आहे। या पीडीएफ मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। वन विभागाकडे सद्यस्थितीत वनरक्षक व वनपाल यांना प्रशिक्षण देण्यासाठी 5 वन प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत। त्याबाबतचा तपशील त्यांनी दिलेला आहे। त्यामध्ये पहिली वन प्रशिक्षण संस्था आहे चंद्रपूर येथे, त्यानंतर वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा अमरावती येथे, त्यानंतर दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था पाल जळगाव जिल्ह्यामध्ये, त्यानंतर वन प्रशिक्षण संस्था जालना येथे आणि 5वी आणि शेवटची आहे वन प्रशिक्षण संस्था शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी आपल्याला वन प्रशिक्षण संस्था बघायला मिळतात। परंतु महाराष्ट्रात कार्यरत असलेले वन क्षेत्रपाल व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यांना वन्यजीव व्यवस्थापन व उत्पादन वनिकीचे प्रशिक्षण देण्यासाठी वन विभागाकडे सध्या शिखर प्रशिक्षण संस्था अस्तित्वात नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मौजे कुंडल जिल्हा सांगली येथे वन क्षेत्रपाल यांना प्रशिक्षण देण्यासाठी वन प्रशिक्षण केंद्राचे राज्य वन अकॅडमी मध्ये रूपांतरण करण्यासाठी शासनाने संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये नुकतीच परवानगी दिलेली आहे। चंद्रपूर वन अकॅडमी मध्ये खालील प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत। तांत्रिक प्रशिक्षण, यामध्ये वनरक्षक ते वन क्षेत्रपाल संवर्गासाठी तांत्रिक प्रशिक्षणाची आखणी, विकास, नियोजन, समन्वय, अंमलबजावणी करणे तसेच प्रशिक्षणार्थींचे मूल्यमापन करून त्यानुसार प्रमाणित करण्याची जबाबदारी वन अकॅडमीकडे राहील। त्यानंतर दुसरे सेवांतर्गत प्रशिक्षणही या ठिकाणी देण्यात येईल। राज्य वन विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचारी नमूद टप्प्यावर चंद्रपूर वन अकॅडमीत प्रशिक्षण देण्यात येईल। त्यानंतर पायाभूत प्रशिक्षण, राज्य वन सेवेत विविध संवर्गात सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्ती प्राप्त कर्मचारी यांना प्रत्यक्ष पदावर स्थानापन्न होण्यापूर्वी या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाचं आहे, आपण त्या पदावर रुजू होण्यापूर्वी आपल्यासाठी या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात येणार आहे। ती म्हणजे पदावर स्थानापन्न होण्यापूर्वी अपेक्षित कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत प्राथमिक स्वरूपाचे विषयानुरूप प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष सेवेसाठी सक्षम करणे अपेक्षित आहे। वन विभागामध्ये सामान्यपणे भारतीय वन सेवेतील अधिकारी, सहाय्यक वनरक्षक, वनक्षेत्रपाल, त्यानंतर वनरक्षक, सर्वेयर, लिपिक, लेखापाल, लघुलेखक व वन अभियंता संवर्गात सरळ सेवेद्वारे भरती करण्यात येते। अशा भरती केलेल्या नवनियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना संबंधित पदावर स्थानापन्न करण्यापूर्वी 2 आठवड्यांचे पायाभूत प्रशिक्षण दिले जाईल। अशा पद्धतीने पूर्ण पीडीएफ आहे मित्रांनो। ॲग्रीकट्टा YouTube चॅनल आपण जर सबस्क्राइब केले नसेल तर करून ठेवा। अशाच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। तसेच तुम्हाला ही पीडीएफ तुम्हाला जर फॉरेस्टच्या साईटवर नाही भेटली बघायला तर आपण ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे आहे। त्या ठिकाणी आपल्याला ही संपूर्ण पीडीएफ बघायला मिळणार आहे।